हाय सकिनो, श्री स्वामी समर्थ। आज मृग नक्षत्र सुरू झालेलं आहे, म्हणजे जून महिन्याच्या 7 ते 8 तारखेला मृग नक्षत्र सुरू होतं। ह्या 15 दिवसात कधीही शेवग्याची भाजी केली जाते, म्हणजे आजच्या दिवशी तरी आमच्या गावी घरोघरी ही भाजी केली जाते। मी भाजी न करता शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवलेलं आहे, म्हणजे मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर वातावरणात थंडावा निर्माण होतो आणि पावसाळाही सुरू होतो, तर त्याच्यासाठी ही भाजीचं महत्त्वाचं आहे। पण मी सूप बनवलेलं आहे, तर हे सूप कसं झालेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं करायचं ते बघूया। मी काय काय घेतले ते सांगते। शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत, त्याची सालं अशी काढून घेतलेली आहेत। इथे कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा, लसूण आणि थोडीसं आल्याचे तुकडे। इथे कोथिंबीर चिरलेली आणि त्याच्या दांड्या पण घेतलेल्या आहेत, आणि लिंबू आपल्याला नंतर शेवटी पिळायचा आहे। आणि इथे घेतलेलं आहे थोडंसं तमालपत्र आहे, दालचिनीचा तुकडा आणि लवंग। हे जरी नाही घातलं तरी तुम्ही अर्धा चमचा म्हणजे अगदी पाव चमचा गरम मसाला टाकू शकता। इथे मी शेवग्याचा पाला आहे, तो वाळवून आणलेला आहे, त्याच्यातला पण थोडासा मी घेतलेला आहे। पूर्ण शेवग्याच्या पाल्याचं सूप पण मी केलेलं, पण ते काढ्यासारखं असं दिसतं आणि खायला चविष्ट असतं। जर तुमच्याकडे शेवग्याचा पाला म्हणजे शेवग्याची पानं जर वाळलेली असतील, भाजी पण करू शकता आणि सूपमध्ये पण थोडीशी पानं वापरू शकता। जरा पानांना स्ट्रॉंग असा फ्लेवर असतो, तर आपण कमी वापरायचा आहे। चला आता आपण हे उकडून घेऊया आणि मग पुढची कृती बघूया। आता कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि ते उकळत आहे। जरासा गॅस कमी करते आणि ह्या शेंगा टाकून घेऊया। शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पहिल्याच। एक मोठा कांदा चिरून घेतलेला होता, तो पण आपण ह्याच्यात टाकूया। हा पाला पण टाकूया, लसूण, आलं आणि कोथिंबीरीच्या काड्या आणि हा मसाला। चला ही कोथिंबीर नंतर आपण वापरूया। हे मिक्स करून घेऊया। कुकरचं झाकण लावलेलं आहे, आपण 2 शिटी करून घेऊया, म्हणजे त्या शेंगा आणि बाकीचे जे जिन्नस आहेत ते उकडले जातील। चला आता 2 शिटी झालेली आहे, गॅस बंद करूया। चला आता कुकर थंड झालेला आहे, आपण उघडून बघूया शेंगा कशा उकडलेल्या आहेत। वा, सगळे जिन्नस छान उकडलेले आहेत। आपण आता ह्या चाळणीवरती गाळून घेऊया। पाणी फेकून द्यायचं नाही, आपण ते हे वाटण वाटते वेळी वापरायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता हे थोडंसं मिश्रण थंड होऊ दे, मग नंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घेऊया। आता मी मिरची टाकायला विसरली होती मगाशी, अगदी छोटीशी मिरची, कारण ही तिखट आहे। आपण सूप पितेवेळी ठसका येऊ नये म्हणून अगदी छोटा तुकडा मिरचीचा टाकायचा। त्याच्यातल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत, कारण बियांमुळे सूप पितेवेळी असा ठसका येतो, तर मी टाकायला विसरलेली, मी ते आत्ता टाकते। आता मिश्रण थंड होऊ दे, आपण बारीक करून घेऊया। चला आता हे बाजूला करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊया। चला हे बारीक करून घेऊया। आता हे थोडं बारीक झालेलं आहे, आपण याच्यामध्ये ही बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकूया, म्हणजे फ्लेवर पण येईल आणि रंग पण येईल आपल्या सूपात। वा, मस्त बारीक झालेला आहे। आता जे गाळून घेतलेलं पाणी होतं ते ह्याच्यातच टाकूया, म्हणजे आपलं हे साफ पण होईल। पूर्णच टाकून घेऊया। आता परत ह्या चाळणीवरती हे गाळून घेऊया, म्हणजे जे मोठे मोठे तुकडे राहिलेले असतील ते चाळणीवरती राहतील।
आपल्याला गरम पाणी पाहिजे असेल तर ह्याच्यात परत टाकूया. आता हे आपण उकळून घेऊया. चला, गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि मी याच्यामध्ये हे मध्ये जास्त पाणी टाकायची गरज नाही. अगदी थोडंसं गरम पाणी आहे ते मी टाकते. इथे मिरपूड आहे आणि भाजलेले जिरेपूड आहे आणि थोडासा गूळ आहे. ऑप्शनल आहे. जर गूळ टाकायचा नसेल तुम्हाला तर नाही टाकला तरी चालेल. आपण हे सर्व पदार्थ उकडून घेते वेळी मीठ टाकलेलं होतं. थोडीशी उकळी आणूया. उकळी आली की आपलं सूप तयार. छानशी उकळी आलेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे. शेवग्याची पानं याच्यामध्ये टाकली ना की कलर अजून काढ्यासारखा येतो. त्यामुळे हा कलर ठीक आहे सूपला. मस्त. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला लिंबू पिळायचा आहे किंवा आपण जेव्हा सूप प्यायला घेतो तेव्हा लिंबू पिळला तरी चालेल. पण मी आता थोडासा पिळून घेते. हे सूप आता आपण सर्व करून घेऊया. बरोबर आहे घट्ट. जर तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर ह्याच्यात तुम्ही गरम पाणी टाकू शकता. चला, आता हे शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार झालेलं आहे. आता हे सूप इतकं हेल्दी आहे आणि खूप छान टेस्टी झालेलं आहे. या पावसाळ्यामध्ये प्रत्येक आठवड्याला एकदा तरी नक्की हे सूप करून प्या आणि व्हिडिओ कसा झालाय ते नक्की कळवा. चला, आता हे चिनूसाठी आहे. सूप कसं झालं आहे ते चिनू सांगेलच. चला, आता भेटूया टेबलवरती. चला, चिनूसाठी सूप देते. किती देऊ? बस बस बस. काही घाबरू. आता आपण चिनूचा रिव्ह्यू ऐकूया. यमी मस्त. पण हे डब्यात देऊ शकत नाही ना? चिनूच्या डब्यात चालेल तुला दुपारचं? बरं, ठीक आहे, देऊ कधीतरी. पिन होय, मस्त लागतं. स्वामींनी पण टेस्ट केलं असेल. स्वामींना पण दिलेलं आहे मी. चिनूचा डब्बा सगळ्यांना आवडतोय, जरा सांग त्याच्याबद्दल टिप्पणी. काय नाही, मला छान छान डबे खायला भेटतात. खोटं नको बोलूस, खोटं नको बोलू, जे आहे ते सांग प्लीज. नाही नाही, त्या शूटिंगमुळे ॲटलिस्ट मला डबे खायला चांगले डबे खायला भेटतात, म्हणजे वेगवेगळे व्हरायटी. ओके, आता चालू ठेवा म्हणजे मला हे मी न बोलता एवढं संपवलं आता. पण ही हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. म्हणजे तुम्हाला जर असं आवडत नसेल आमटी किंवा भाजी खायला तर हे मस्त ऑप्शन आहे. बरं, ते सगळं राहू दे. मी 2 दिवस झालं तुझे टोमणे ऐकलेले आहे. कोणतरी सूप बनवणार होतं बोललीस की नाही? म्हणून बाबा आज तुला मागवायला सांगितलं शेंगा, कारण मी सतत आमटी किंवा ती सुकी भाजीच केलेली. त्यामुळे म्हटलं आता हे सूप बनवूया बाबा एकदाची, नाहीतर मग ओरडा खायला नको. शेवग्याच्या शेंगा केसांसाठी खूप चांगल्या. त्यात बरेचसे न्यूट्रिएंट्स आहेत. फक्त जर छोट्या मुलांसाठी करत असाल किंवा तुम्हाला तिखट इतकं नको असेल तर हिने जेवढी मिरची टाकली त्याची अर्धी मिरची टाका. हे थोडंसं तिखट झालेलं आहे. कारण मी ती मिरची तिखटवाली होती तीच घेतली ग, तर अर्धीच मिरची घालायला पाहिजे बाबा. बाकी मस्त आहे, यम्मी आहे. नक्की ट्राय करा आणि मला सांगा. ही रेसिपी शेअर करते आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरी जे कोणी ऑफिसला जात असतील त्यांच्या डब्यात, जे डब्यात पाहिजे हिला. ओके, आपण पावसाळ्यात आता वेगवेगळे सूप केल्यानंतर मी चिनूच्या डब्यात देईनच. आणि हे सूप तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. सॉरी मी बिझी आहे. ओके, स्वामी पितं का तुम्ही?
स्वामींचा कप बघितलात का किती क्यूट आहे. ही अशी वाली भेंडी माझ्या टिफिनमध्ये असते. आज टिफिन नाही म्हणून आज मम्मी मस्त ताटात सगळं दिलेलं आहे गरमा गरम. आणि हे किती छान लागते ना. हे गरम गरम कुरकुरीत असतं ना, खूप भारी लागते. यम्मी. त्याच्यावर पण हे केलं आपला एकदम सिंपल वाटतं. सिंपल रेसिपी. लिंबू पिळाय ना. तर आज मृग नक्षत्र आहे म्हणून मी हे सूप बनवलेलं आहे. सुकवलेली शेवग्याच्या पानांची भाजी पण मी घेऊन आलेली आहे, ती पण कधीतरी मी करणारच आहे. मृग नक्षत्र संपायच्या आधी मी ती भाजी करून खाणारच आहे. तर ह्या पावसाळ्यात असं रेग्युलर हे सूप शरीरासाठी उत्तमच आहे. तुम्ही नक्की करून प्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.